हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं इन्स्क्राईब अँगल थेरम, म्हणजे इन्स्क्राईब अँगल आणि त्याचा इंटरसेप्टेड आर्क, त्याचं रिलेशन पाहिलेलं होतं. आणि मग आपण म्हणणार होतो की तो जो आर्क असतो त्याच्या हाफ इन्स्क्राईब अँगल असतो. आता आपल्याला पाहायचं आहे कोरोलरीज ऑफ इन्स्क्राईब अँगल थेरम. त्याच्यामुळे अनेक गोष्टी आपण इन जनरल थोडक्यामध्ये सांगू शकत असणार आहोत इन्स्क्राईब अँगल थेरमवरून, आणि त्याच आपल्याला कोरोलरीज ऑफ इन्स्क्राईब अँगल थेरम असं म्हटलं जातं. मग जर का त्याच्याचमध्ये दोन अँगल्स जर का असतील तर ऑफकोर्स तिथे दोन्ही अँगल्स कसे असणार आहे तर ते कॉन्ग्रंट असणार आहे, सेम असणार आहे. कारण एकच जर का आपला आर्क असेल तर त्यालाच आपण नाव दिलेलं आहे अँगल्स इन्स्क्राईब इन द सेम आर्क आर कॉन्ग्रंट. इथे त्यांनी आपल्याला टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन आन्सरच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन्सच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे की तुम्हाला आन्सर देऊन प्रूफ करून दाखवायचं आहे. मी तुम्हाला तेच दाखवणार आहे आता. तर आपण बघूया कोरोलरीज ऑफ इन्स्क्राईब अँगल थेरम. अँगल्स इन्स्क्राईब इन द सेम आर्क आर कॉन्ग्रंट. गिवन वाचूया. अ सर्कल विथ सेंटर O. Angle ABD and angle ACD are inscribed in arc ABD and intercepted arc APD. To prove angle ABD congruent angle ACD, prove angle ABD equal to half of measure of arc APD. हे फर्स्ट आपलं स्टेटमेंट झालं. मग ACDला पण आपण म्हटलेलं अँगल ACD इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर्क ABD. हे आपलं सेकंड इक्वेशन झालेलं आहे. आणि याला आपण देणार आहोत इन्स्क्राईब अँगल थेरम. हे त्याला आपण रिझन देणार आहोत. फ्रॉम 1 and 2 वी गेट अँगल ABD कॉन्ग्रंट अँगल ACD. दोन्हींचं जर आन्सर सेम असेल तर ऑफकोर्सली दोन्ही गोष्टी सेम असणार आहेत. आणि म्हणूनच आपण म्हटलेलं आहे फ्रॉम 1 and 2 अँगल ABD कॉन्ग्रंट अँगल ACD. हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. गेल्या दोन व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं होतं इन्स्क्राईब अँगल थेरम. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं होतं अँगल्स इन्स्क्राईब इन द सेम आर्क आर कॉन्ग्रंट. त्याच्याचबरोबर आणखीन एक गोष्ट इन्स्क्राईब अँगल थेरममुळे आपल्याला लक्षात येते, ती म्हणजे जर का आपला सेमी सर्कल असेल तर त्याच्यामध्ये जो इन्स्क्राईब झालेला अँगल असेल तो 90 डिग्री असणार आहे. कारण इन्स्क्राईब अँगल थेरमप्रमाणे येणार आहे ते 180चा एक्झॅक्टली हाफ मीन्स 90. मग तेच इथे म्हटलेलं आहे अँगल इन्स्क्राईब इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. Given a circle with center O, segment AC is a diameter, angle ABC is inscribed in arc ABC and intercepts arc AMC. To prove angle ABC is equal to 90 degree. मी म्हटलं प्रूफमध्ये मेजर ऑफ आर्क AMC इक्वल टू 180 डिग्री, मेजर ऑफ अ सेमी सर्कल इज 180 डिग्री. हे माझं फर्स्ट स्टेटमेंट झालं. अँगल ABC इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AMC बाय इन्स्क्राईब अँगल थेरम. Therefore, angle ABC is equal to half of 180 degree. Therefore, ABC is equal to 90 degree. Hence, proof angle inscribed in the semicircle is a right angle.